समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या बाजार हिरवा येथील 66 वर्षीय वृद्ध महिला शेतकऱ्याच्या शेतावर करण्यात आलेला अतिक्रमण नायब तहसीलदार देवला पार यांच्या उपस्थितीत काढण्यात आला। हिरवा बाजार येथील 66 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी महिला गौराबाई गडी वासनिक यांची 128-129 सर्वे क्रमांकाची वडिलोपार्जित शेत जमीन होती। त्यांच्या हद्दीत गैरअर्जदार प्रमोद आनंद गिरी राहणार मौदी तालुका रामटेक यांनी बळजबरीने शेतजमिनीवर कंपाऊंड केले होते। या सर्व प्रकाराला 2 वर्ष होऊन या बाबतीत प्रशासनाला अनेक पत्रव्यवहार केले असताना देखील प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नव्हती। म्हणून हिरवा बाजार येथील वृद्ध महिला शेतकरी यांनी 29 फेब्रुवारी 2024 ला तहसील कार्यालय रामटेक समोर आमरण उपोषण करण्याचे ठरवले होते। मात्र दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी देवलापार अप्पर तहसीलचे तहसीलदार प्रेमकुमार आडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत हिवरा बाजार गाठले व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व गैरअर्जदार प्रमोद गिरी यांच्यासमोर 6 मार्च रोजी करण्यात आलेल्या अतिक्रमण हटवून देण्याची कबुली लेखी स्वरूपात देण्यात आली होती। 6 मार्च रोजी शेतात अर्जदार व गैरअर्जदार यांच्यासमोर गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावकरी व तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पटवारी यांच्या उपस्थितीत प्रमोद गिरी यांनी अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी करून अर्जदाराच्या हद्दीतील जागेवरील अतिक्रमण शांत स्वरूपात काढण्यात आले। आपल्याला कायदेशीररित्या न्याय मिळाल्याने अनुसूचित जमातीच्या वृद्ध महिला शेतकऱ्याने उपस्थित अधिकाऱ्यांचे, ग्रामपंचायत प्रशासनाचे व मीडियाचे हार्दिक आभार मानले। शेवटी कायदेशीर कार्यवाही करून 2 वर्षांपासून करण्यात आलेला अतिक्रमण तर हटविण्यात आला। मात्र एक गरीब वृद्ध महिला शेतकरी आपल्या हक्कासाठी 2 वर्षांपासून पत्रव्यवहार करीत असून प्रशासन गप्प का होते असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। हिवरा बाजार येथील गौराबाई गडी वासनिक यांचे अर्जावरून यांना पत्र देण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज इथं मोका चौकशी करण्यात आली। मोक्यावर अर्जदार गैरदार दोन्ही हजर होते। दोघांच्या सामंजस्यपणाने सरपंच साहेबाच्या मदतीने त्यांनी दुऱ्यापासून यांनी 129 सरंबरा मालकांनी 10 मीटर जागा सोडलेली आहे। त्याचे सीमांकन व त्याचे ते फुट्या राहून दिलेले आहे आणि चुना टाकून त्यांना त्यांची हद्द दाखवून दिली झाली आहे। यामुळे दोघांचे समाधान झाल्याचे आज हे प्रकरण संपुष्टात आलेले आहे। समाचार अब तक साठी अजय मेहरकुळे, रामटेक।